नोकरीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा नोकरी देणारे आपण बनलो पाहिजे, की आपण सर्वांनी असा विचार निर्माण केला पाहिजे सर्वांनी. माझ्याकडे प्री बुकिंग असते पेंडीची. तुम्हाला माझ्याजवळ पेंड दिसणार नाही, कारण पेंड तयार झाली, पेंड माझ्याकडून पूर्ण सेल होऊन जातो तिचा. हा शेतकरी राजा सुद्धा शुद्ध शेंगदाणा तेल खातात आणि मस्त छानपैकी शेतात काम करतात. स्वतःच्या रानातलं पिकवायचं आणि खायचं, त्याला म्हणायचं बळीराजा. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. व्यवसाय करण्यासाठी काही वेगळं करावं लागतं का? तुमचं शिक्षण उच्च शिक्षित असलं पाहिजे, तुम्ही MIDC मध्ये जागा घेतली पाहिजे, किंवा काहीतरी तुम्ही वेगळं केलं पाहिजे, तर मुळीच नाही. व्यवसाय करण्यासाठी लागते फक्त इच्छाशक्ती, आणि ज्या व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ असेल तो व्यक्ती जगात काहीही करू शकतो. हे सिद्ध करून दाखवलं आहे गंगाखेड येथील निखिल वंजारे सरांनी. एक असा व्यवसाय सुरू केला ज्या व्यवसायामधून माणसं जोडले गेले, आणि ते माणसं जोडण्याबरोबर अर्थार्जन सुद्धा झालं, आणि त्या व्यवसायाचं समाधान आज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. मग त्यांनी नेमका व्यवसाय कोणता केला, कशा पद्धतीत करतात, व्यवसायाचं स्वरूप कसं, प्रोडक्शन कॅपॅसिटी, वितरण व्यवस्था कशा पद्धतीत चालते, आज आपण पाहणार आहोत. निखिल सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, मी निखिल वंजारे, गंगाखेडचा रहिवासी. या ठिकाणी या जनाई ऑइल इंडस्ट्रीज या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज जर मार्केटला आपण पाहिलं, शेकडो व्यवसाय आहेत, अगदी स्मॉल स्केल पासून बिग स्केल पर्यंत. मग तुम्ही हे जनाई ऑइल इंडस्ट्रीजच टाकली पाहिजे, किंवा आपण तेलाचा व्यवसाय केला पाहिजे, म्हणजे हा व्यवसाय का निवडला, ह्याच्या मागची संकल्पना काय होती? सर, मी या व्यवसायात येण्यापूर्वी आणि आताही योग शिक्षक म्हणून कार्य करतो. अरे वा. योग शिक्षक म्हणून कार्य करताना त्या ठिकाणी आहाराचं फार महत्व आहे, आणि आज आहारामध्ये तेल ही लागणारी आज वस्तू आहे, आणि ती शुद्ध प्रमाणात फार क्वचित मिळत आहे. आणि रिफाइंड तेल आहेत ते आरोग्यासाठी थोडे अपायकारक आहेत. अच्छा. एक कोल्ड प्रेस ऑइल शरीरासाठी एकदम आरोग्यदायक आहे. त्या ठिकाणी सर्वांना आरोग्य मिळावं यासाठी आपण ह्या कोल्ड प्रेस ऑइलची आपण निर्मिती करायचं ठरवलेलं आहे. अच्छा. आपण आता ही जी जनाई ऑइल इंडस्ट्रीज आहे ना, कशा पद्धतीत काम करतं, प्रोडक्शन कॅपॅसिटी, प्रोडक्शन कसं होतं, मग शेंगदाणा, करडई, कोणत्या कोणत्या प्रकारचे तेल तयार होतात, किती टेम्परेचरनं ऑइल तयार होतं, सगळ्या गोष्टी आपण पाहणार. चला, कोणकोणते प्रोडक्शन तयार करतात तेलाबरोबर, आणखी शेंगदाण्याबरोबर? शेंगदाण्याबरोबर करडी तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, याचं प्रोडक्शन या ठिकाणी केलं जातं. अच्छा. आता हे जर प्रोडक्शन कॅपॅसिटी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर एका तासाला किंवा एका दिवसाला किती तेल तयार करता तुम्ही? साधारण जे आपलं रॉ मटेरियल आहे ते 1.5 ते 2 क्विंटल पर्यंत यामध्ये एका तासामध्ये 10 HP ची मशीन आहे, प्रोसेसिंग या ठिकाणी होते. निखिल सर, आता ही जी मिश्रण चालू आहे, खपरी पेंड आणि शेंगदाणे, मग ह्याच्यामध्ये खपरी पेंड किती मिक्स करता आणि शेंगदाणे किती मिक्स करता? याच्यामध्ये खपरी पेंड आम्ही 50% पर्यंत मिक्स करतो. एका क्विंटल शेंगदाण्याला 50 किलो खपरी पेंड, आणि हे 1.5 क्विंटल मिश्रण जेव्हा आम्ही ह्याच्यातून टाकून तेल घालतो त्या ठिकाणी आम्हाला 40 लिटर पर्यंत त्याचा उतार प्राप्त होतो. म्हणजे 1 क्विंटल शेंगदाण्याला 40 किलो तेल तुम्हाला मिळतं. अच्छा. असं एका दिवसात जर तुम्ही तेलाची जर प्रोडक्शन कॅपॅसिटी म्हणलं तर किती लिटर तेल आज रोजी तयार करता तुम्ही? साधारण आम्ही आता 100 लिटर पर्यंत तेल गाळप करत आहोत. अच्छा. आता एक गोष्ट आहे तुम्ही इकडे की अशा स्वरूपाच्या दिसणाऱ्या मशीनी खूप आहेत मार्केटला, जे सेम असे मॉडेल दिसते. मग त्यामध्ये यामध्ये तुम्हाला असा फरक काय जाणवला नेमका, की ह्याच मशीनद्वारे आपण तेल काढलं पाहिजे, किंवा या मशीनमध्ये असं वेगळे पण काय? याच्या बाबतीत माझा अनुभव फार चांगला आहे. या मशीनमधून आपण जेव्हा तेल गाळप करतो त्या ठिकाणी कोल्ड प्रेस ऑइल म्हणतो आपण, ते पूर्ण थंड स्वरूपातच तेल येतंय, चांगल्या क्वालिटीमध्ये तेल येतंय, शुद्ध स्वरूपामध्ये तेल येतंय. हे माझा वैयक्तिक अनुभव आहे. आता थंड आणि गरम हे समीकरण काय, हे किती टेम्परेचर मध्ये तेल आलं पाहिजे असं तुमचं काय मत, तुमचा अनुभव काय? याच्यामध्ये तेल काढण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी त्याला हीट देऊन तेल काढलं जातं, पण ह्या प्रक्रियेमध्ये हे कोल्ड प्रेस ऑइल ह्याच्यामध्ये तेल गरम जास्त होत नाही, आणि ह्याच्यातले जे कोल्ड प्रेस असल्यामुळं ह्याच्यातले जे सर्व तत्व आहेत, ह्याच्यामधले विटॅमिन्स आहेत, सर्व तत्व ह्याच्यामध्ये शाबूत राहतात, आणि आपल्याला पूर्ण आरोग्यासाठी ते
लाभदायक ठरतं. एक गोष्ट असते सर, मशीन घेणं सोपं आहे हो. आता रोज तुम्ही अगदी 8 ते 10 तास मशीन चालवणं वगैरे जे आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम येतेच. मग इलेक्ट्रिक असेल किंवा मशीन बदल असेल, तुम्हाला आतापर्यंत तुमच्या अनुभवात ह्याच्यात काय काय प्रॉब्लेम आले, सर्व्हिसिंग कशी भेटली, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला आतापर्यंत मशिनीबद्दल काहीच समस्या आली नाही. फक्त आम्ही जेव्हा नवीन होतो हा. त्या ठिकाणी जे आपलं रॉ मटेरियल असतं त्याचं मॉइश्चर ठेवण्याच्या बाबतीत ही महत्वाची बाब आहे. हा. मॉइश्चर जर आपण कमी जास्त प्रमाणात ठेवलं हा. तर त्या ठिकाणी थोडी समस्या येते. हा. मग त्या ठिकाणी कंपनीने मला पूर्ण त्याबद्दल मार्गदर्शन केलं हा. हा. आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह झाल्या. आता कसं आहे की शेंगदाण्याचं तेलच मिळलं असं नाही, त्याच्यात पेंड बी तयार होती. बरोबर. मग ती जी डबल प्रोडक्शन आहे त्याबद्दल तुमचं काय मत, काय सांगाल तुम्ही? सर, तेल तर आरोग्यासाठी चांगलं प्राप्त होईलच, हा. सोबत पेंड देखील एकदम जनावरांच्या देखील आरोग्यासाठी एकदम क्वालिटीची आहे. हा. हा. आणि माझ्याकडे तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, माझ्याकडे प्री बुकिंग असते पेंडीची. पिंडीची. तुम्हाला माझ्याजवळ पेंड दिसणार नाही, कारण पेंड तयार झाली, हा. पेंड माझ्याकडून पूर्ण सेल होऊन जातो. तिचं पेंड तुम्हाला माझ्याजवळ दिसणार देखील नाही. इतकी शुद्ध तरकार. बाहेरची पेंड एक मोठमोठ्या कंपन्यात काय होतं, एकदम त्या तेलाचं थोडंही प्रमाण राहत नाही, हो, हो, एकदम बुसकट खाल्ल्यासारखं. हो. आता तेल तयार केलं, पेंडही विकतात तुम्ही. हो. आता प्रोडक्शन करणं आता सोपं झालं, तिथपर्यंत आपण आता लक्षात आलं. ह्याची वितरण व्यवस्था किंवा विक्री व्यवस्था कशा पद्धतीने चालते, तुम्हाला अपेक्षेप्रमाणे बाहेर ग्राहक आहे का, किंवा ते सेल होतं का, त्याबद्दल काय सांगा? सर, या तेलाची प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे. हा. फक्त ते आपण त्याबद्दलची मार्केटिंग करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, हा. लोकांना हे तेल आपल्या इथं उत्पादन होईल ह्याची हा. माहिती आणि हे तेल महत्वाचं काय हे याबद्दल जागरूकता करणं, हा. ह्या महत्वाच्या बाबी आहेत. अच्छा. आपण जेव्हा ह्याबद्दल पूर्ण तेलाची माहिती देतो, शरीरासाठी कशा पद्धतीने हे फायदेकारक आहेत, तेव्हा ह्याची पूर्ण आपल्याला मागणी आहे, लोक वापरतात. आता तुम्ही शारीरिक फायद्याचा जर विषय काढलास तर सांगतो की तुम्हाला असं काय वाटलं की ही जी थंड तेल आहे हा. त्याचे फायदे काय काय जाणवले तुम्हाला? आता मी ज्या लोकांना मी तेल दिले, अच्छा, तेच मला ह्याचे फायदे सांगायले कशा पद्धतीनं. हे सर्वात महत्वाचं आहे, तुमच्यापेक्षा त्यांनी तुम्हाला सांगितलं हा. पाहिजे. मग हा. काय सांगितलं, एका व्यक्तीने मला सांगितलं की मला पहिलं दुसरं तेल वापरत होतो, ऍसिडिटी होत होती, तुमचं तेल वापरायला तेव्हापासून माझी ऍसिडिटी बंद झाली. अजून काय प्रमाण पाहिजे सर? ते स्वतःच आपल्याला सांगायले की ज्या पहिल्या ज्या समस्या होत्या त्या समस्या आता दूर झाल्यात. आणि दुसरी अजून महत्वाची बाब, दुसऱ्या तेलापेक्षा ह्या तेलाची चव फार छान आहे. अच्छा. हा. जेव्हा महिला आहेत त्या महिला देखील आम्हाला सांगतात की आम्ही जेव्हा फोडणी देतो हा. तेलाचा सुगंध येतो, जशा शेंगदाण्याच्या तेलाचा सुगंध पाहिजे हा. तसा शेंगदाण्याच्या तेलाचा सुगंध येतो आणि भाजी चवदार होती. हा. हे त्यांचा एक्सपिरियन्स आहे. अनुभव अजून असा आहे, दुसऱ्या तेलापेक्षा हे तेल प्रमाणामध्ये कमी लागतं. अच्छा, त्याचं समीकरण कसं आहे ते? ह्याच्यामध्ये जो तेल आहे ते ओरिजिनल फॉर्म मध्ये आहे. अच्छा. ओरिजिनल फॉर्म मध्ये असल्यामुळं त्याची आपल्याला क्वांटिटी आहे ती कमी लागते. कमीच लागते. माणसाच्या आरोग्यविषयक जेव्हा आपण चर्चा करतो का, तेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. तेल मार्केटला भरपूर आहेत, म्हणजे अगदी तुम्हाला आकडे सुद्धा सांगू शकत नाहीत, पण किती विशिष्ट टेम्परेचरला ते तेल तयार झाले. आपल्याला थंड तेल पाहिजे, जे की निखिल सरांनी या मशीनच्या माध्यमातून तेल तयार केलं आणि फीडबॅक असा आला की ग्राहकच सांगायला लागले की याचे फायदे काय. हे त्यांचं यश आहे. इथून टाकण्यापासून तेल निघण्यापर्यंतची प्रोसेस कशी चालते ते वेळ सांगा. खूप सोपी प्रोसेस सर. हा. आता हे मिक्स केलेलं आहे हा. आणि हे मशीन चालू केल्यानंतर हा. टोपल्यातून फक्त ह्या कोपरमध्ये माल टाकायचा आहे. अच्छा. हा. माल टाकल्यानंतर हा. तेल या बाजूने तेल येते, या जागेवर पेंड ह्या बाजूने येते. अच्छा, फार पेंड इथे येणार आणि तेल या जागेवर येणार. अच्छा. आता तेल ह्या तुम्ही टाकीमध्ये तेल आलेलं आहे, आपण हो, पाहतो हो, तिथं. हो. आता इथं आल्यानंतर ह्याला जी फिल्टर करण्याची प्रक्रिया असते हा, हा, ती कशा पद्धतीने, ते कसं चालतं ते? आता ह्या ठिकाणी तेल आल्यानंतर तेल आम्ही या मशीनकडे घेऊन येतो. अच्छा. हा. ही मशीन म्हणजे हे फिल्टर आहे. हा. आणि ह्या फिल्टरची देखील प्रोसिजर कोणत्याही केमिकलने होत नाही. अच्छा. किंवा फक्त हे कॉटन कपडा आहे, या कॉटनच्या कपड्यातूनच हे कपड्याचं काय काम असतं? या कपड्याच्या हे जे एवढे लेअर आहेत हा. त्या लेअर मधून तेल फिल्टर होऊन हा. ह्या जे नळ आहेत त्या हा. नळातून
ते तेल अच्छा, हे राहील. पूर्ण तुटीतून तेल, हा हा, बरोबर. हा. ह्याच्यातून सगळं तेल गळतं आणि हे पण इथं फिल्टर होऊन येणार या ठिकाणी टाकीमध्ये फिल्टर. अच्छा, आता ह्याच्यामधून मग पॅकिंग करायचं हा ह्याच्यातून पॅकिंग होणार. स्वच्छ. आता पॅकिंग जेव्हा तुम्ही आता बॉटल पॅकिंग करता, कॅन पॅकिंग करता, ह्याचे पॅकिंगचे किती प्रकार आहेत? पॅकिंग सर आम्ही 1 लिटर 5 लिटर मध्ये पॅकिंग करतो. अच्छा. पूर्ण माल पॅकिंग मध्येच देतो. हा हा हा. 1 लिटर आणि 5 लिटर. तुम्ही गंगाखेडच्या शहराजवळ आहेत आणि हा पूर्ण परिसर अगदी ग्रामीण भाग आहे. ही जी शेंगा असतील, सूर्यफूल असेल किंवा करडे असेल, हे सगळ्या शेतकऱ्याकडे आहे. मग बरोबर. शेतकरी तुमच्या कोणतं तेल विकत घेणार नाही. मग अशा शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही सर्व्हिस म्हणून त्यांना तेल तयार करून देता का? त्याबद्दल तुमचं देतो. काम चालतं? आम्ही जनाई ऑइल इंडस्ट्रीज कडून सर्व्हिस सेक्टर मध्ये देखील काम करतो. कारण हे आरोग्य फक्त पैसेवाल्यापुरतंच नाही, पुरतंच न राहता सामान्य शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळाला पाहिजे. याच्याकरिता आम्ही जे शेतकरी आहेत त्यांचं जे काही करडी असेल, भैमुग असेल, ते किलोप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्यांना क्रशिंग अच्छा, मग त्यांनी ते शेंगदाणे, करडी किंवा सूर्यफूल आणायचं आणि तुम्ही त्या किलो प्रमाणे त्यांना ते. गाळप करून देणार आहे. अच्छा, आता तुम्ही त्यांनी एखाद्याने समजा शेंगदाणे आणले, त्यांनी तुम्ही तेल त्यांना तयार करून दिलं, त्याच्यातली जी पेंड असते मग कसं असतं? पेंड तुम्ही ठेवून घेता का तेल देत? ह्याच्यात दोन्ही प्रकारे काम करता येतं आपल्याला. कसं? जर आता शेतकरी आहे त्याच्याकडे जनावर आहेत, त्याला पेंड पण घेऊन जायची, तर त्या ठिकाणी त्याला गाळप किलोप्रमाणे होते. साधारण 10 रुपये किलो हा दर असतो. अच्छा. त्या 10 रुपये प्रमाणे आपण त्यांना गाळप करून देणार आणि तेल आणि पेंड ते व्यक्ती घेऊन जाणार. अच्छा. जर समजा कोणी त्यांना पेंडीची आवश्यकता नसेल, मग त्यांना पेंड आपण ठेवून घेतो आणि तेल त्यांना देऊन टाकतो. पेंड आपल्याकडे, तेल त्यांना. तेल त्यांना या ठिकाणी. तुमच्या शेतात काय पेरले? शेंगदाणे, सूर्यफूल काय? कमेंट करून सांगा आणि या आपल्या निखिल सरांकडे आणि तेल घेऊन जा. शेंगा किती आणल्या होत्या आता तुम्ही? 44 किलो. 44 किलो. हा. त्याला तेल किती निघला आता? त्या 12-13 किलो निघाला. 12-13 किलो. हो. बरं, तुम्ही आता रेग्युलर तेल खाल्लं आणि आता या मशीन मधून काढलेलं शेंगदाणे तेल खाल्लं, खाण्यात काही फरक जाणवला का? हा सर, खाण्यात काय जाणवलं? हे तेल चांगलं आहे हे. अच्छा. हा. त्यांच्याकडे केव्हापासून येता तुम्ही शेंगदाणे तेल काढून यायला? मागे एक वेळेस नेलतं, हा. मागे दुसरी वेळेस आणलं होतं तर हा. ते तेल नव्हतं. पेंड मोठी मोठी होती, ही पेंड बी चांगली आहे. याच्या अगोदरचा अनुभव कसा आलता तुम्हाला? त्याचा अनुभव तर चांगला आलता. आता इथलं ते पेंड बी बारीक बारीक आहे हा. आणि सर्व चांगलं आहे. अच्छा. हा. आता 44 किलोला 12-13 किलो तेल 12-13 तेल निघत. असं किती दिवसाला काढून येता तुम्ही? आम्ही 1-2 महिन्यात जसे टाइम भेटन जसं तेल संपन्न असं. हा तेल संपन्न तसं. हे शेतकरी आपण जे प्रोसेसिंग संदर्भात जे सांगितलं होतं ना, 44 किलो शेंगा आणल्या, त्याला 12-13 किलो तेल निघलं प्लस पेंड आणि घेऊन चालले. म्हणजे हा. हा शेतकरी राजा सुद्धा शुद्ध शेंगदाणा तेल खातात आणि मस्त छानपैकी शेतात काम करतात. थँक्यू. हा, स्वतःच्या याच्यामध्ये. स्वतःच्या रानातलं हा. पिकवायचं आणि खायचं, हा. त्याला म्हणायचं बळीराजा. आता जनाई ऑइल इंडस्ट्री सुरू केली, तुम्ही तेल स्वच्छ आहे, लोकांची मागणी त्याला आहे. आतापर्यंतच्या प्रवासात या व्यवसायात समाधानी आहेत का? काय सांगाल, यात भविष्य आहे का? खूप भविष्य आहे याच्यामध्ये आणि मी वैयक्तिकरित्या फार समाधानी. अच्छा. एक तर समाधान आहे, आपण आयुष्यात आलोत, काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे. आता योग कार्याबद्दल सोबतच आज हे चांगलं तेल लोकांना आरोग्य देण्याचं आपण हा हा काम करत आहोत. हा हा चांगलं तेल देत आहोत. हा त्यासोबतच आपलं अर्थार्जन देखील होत आहे. हा 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 अर्थार्जन देखील होत याच्यात. हा 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 हा. मी समाधानी आहे सर. अच्छा. आता मला एक प्रश्न आहे, जाता मी शेवटचा प्रश्न असं विचारणार आहे की ही जे पूर्ण सेटअप केलं किंवा ही जी मशीन घेतली, तुम्हाला अनेक जागेवर मशीन घेण्यासाठी तुम्हाला ऑप्शन होते. हो हो भारत ॲग्रीटेकच का? सर, मी शेखर पत्रावळे सरांचे व्हिडिओ पाहिले, ते मार्गदर्शन करतात. मला त्यांचं मार्गदर्शन एकदम प्रामाणिक वाटलं. अच्छा. त्या ठिकाणी मी वैयक्तिक जाऊन भेटलो, हा. पूर्ण माहिती घेतली. मला पूर्ण सर्व्हिसची आणि मशीनीची पूर्ण खात्री झाली. आणि ती खात्री झाल्यावरच मी मशीन घेतली. आणि मशीन घेतल्यानंतर मला पूर्ण सांगितल्याप्रमाणे पूर्ण त्यांचा कस्टमर सपोर्ट भेटला त्यांच्याकडून मला, आणि मी आता पूर्ण समाधानी आहे त्या बाबतीत. आता एक गोष्ट आहे की नवीन जे युवक आहेत किंवा नवीन जे उद्योग आहेत, जे या व्यवसायाची किंवा अशा व्यवसायाची संकल्पना त्याच्या डोक्यात चालते, तुम्हाला काय वाटतं की हा व्यवसाय टाकताना काही प्रशिक्षण केलं पाहिजे किंवा प्रशिक्षण दिलं पाहिजे का? काही वेगळं काही लागतं याला? त्या मशीनसाठी जे काही प्रशिक्षण लागतंय ते विनादरामध्ये
भारत ॲग्रीटेक कडून याचं प्रशिक्षण दिलं जातं. कुठली फीस नाही. कोणतीही फीज न अच्छा. घेता ते प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण आवश्यकच असतं, मॅन्युअल आवश्यकच असतं. एखादी मशीन चालवायची आपल्याला हा. त्याची पूर्ण माहिती आवश्यक असते. हा. ती माहिती त्या कंपनीकडून प्राप्त आपल्याला झाली अच्छा. आणि आपण ते व्यवस्थित चालवत आहोत. आता हा प्रश्न महाराष्ट्रातील त्या प्रत्येक व्यक्तीसाठी की ज्या व्यक्तीला काहीतरी करण्याची धडपड आहे, अशा व्यक्तीला काय सांगाल, किंवा जे उद्योगाच्या वाटेवर आहेत अशाला काय संदेश द्याल? नोकरीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा नोकरी देणारे आपण बनलो पाहिजे, ही आपण सर्वांनी असा विचार निर्माण केला पाहिजे सर्वांनी. ऑइल इंडस्ट्रीजमध्ये ग्राहक आहेत, प्रोडक्शन आहे, अशा कॅपॅसिटीच्या भारत ॲग्रीटेक यांच्या मशीन्स आहेत. आता आपल्याला काय पाहिजे? गुंतवणूक आणि इच्छाशक्ती. मग चला, तुम्हाला एक उद्योजक व्हायचं आहे का? तुम्हाला स्वतःचा कारभार उभा करायचा आहे का? स्क्रीनवर एक नंबर चालतोय भारत ॲग्रीटेकचा, त्याच्यावर एक फोन करा आणि निश्चित आणि 100% उद्योजक व्हा. निखिल सरांचा हा ऑइल इंडस्ट्रीचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला, पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेशी. तोपर्यंत नमस्कार.